आजच्या पिढीक आमच्याकडे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध प्रकारची अस्त्रशस्त्र आहे आणि ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही फक्त आमचे भोग भोगण्यासाठीची साधनं निर्माण करतो आहे आणि फक्त मी आणि माझं एवढंच जीवन जगतो आहे। या तुच्छ जीवनाच्या पलीकडेही सुंदर विशाल असं मोठं जीवन आहे। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, ह्या ज्या विभूती असतात ह्या विभूती जन्माला कशाला येतात? जगाच्या कल्याणासाठी, आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या दर्शनासाठी जातो। आत्महत्या म्हणजे प्रचंड मोठं महापाप आहे। तुम्ही निर्माण न केलेलं जीवन तुम्ही संपवता, लक्षात ठेवा। तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, शेवटी तारुण्याची शक्ती जी आहे तुम्ही जर जागृत राहून वापरली तर तिथून कल्याणच आहे। मित्र हो, आज आपण भोपगाव येथे जो कानिफनाथ गड आहे त्या गडावर आहोत। अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे। तरुणाई म्हणजे जीवनाची एक सुरुवात असते आणि त्या सुरुवातीमध्ये आपल्याजवळ प्रचंड शक्ती असते। ज्याप्रमाणे एखादं बीज रोपट्यामध्ये रूपांतरित होतं आणि त्याला फुलं आणि फळं येण्याची एक अवस्थेची पूर्वीची अवस्था त्याला निर्माण होते, तेव्हा त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते आणि ती जी प्रचंड शक्ती आहे ती शक्ती त्याच्या जीवनामध्ये सर्व शक्यता जी आहे, संभाव्य शक्यता आहे, त्याच्या जीवनामध्ये जे काही घडणार आहे त्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टींसाठी त्याला काय करत असते? सज्ज ठेवत असते। जसं एखादं नवीन फळ आपल्यामध्ये संपूर्ण पौष्टिकता घेऊन तयार होतं पुढच्या प्रवासासाठी, तशा प्रकारचं एक तारुण्य आहे। असं म्हणता आपण की तारुण्यामध्ये भरपूर जोश असतो परंतु होश नसतो, आणि म्हातारपणामध्ये होश येतो अनुभवाने पण जोश नसतो। आपण नेहमी म्हणतो की दात आहे तर चणी नाही आहे आणि चणी आहे तर दात नाही आहे खायला। तरुणपणामध्ये दात मजबूत असतात तर चणी नसतात खायला। भोग भोगण्यासाठी शरीर सज्ज असतं परंतु भोगण्यासाठी संधी नसते, आणि ते भोग भोगण्याच्या लालसेपोटी मनुष्य मग आपले जे तारुण्य आहे ते तारुण्याची शक्ती आणि ऊर्जा खर्च करतो, आणि ती ऊर्जा आणि शक्ती दिशाहीन पद्धतीने जर खर्च झाली तर त्याला जेव्हा त्या अनुभवातून कळतं की अरे मी कोणत्या दिशेने माझी शक्ती खर्च करायला हवी होती, माझी शक्ती माझी ऊर्जा मी कुठे लावायला हवी होती, याचं ज्यावेळेस त्याला ज्ञान होतं, बोध होतं, तोपर्यंत त्याचं आयुष्य संपत आलेलं असतं। त्याच्याकडची जी पुंजी असते ती पुंजी संपत आलेली असते। ज्याप्रमाणे प्रत्येक उगवणारा दिवस आम्हाला 24 तासांचं रिचार्ज करून देतो, तसं येणारा जन्म आम्हाला तारुण्याची शक्ती देतो। आज इथं माझ्या पाठीमागं आपण जे नवनाथ बघतो यांच्या चेहऱ्यावर प्रचंड दैदिप्यमान असं तेज आहे, आणि साबरी विद्येच्या माध्यमातून त्यांच्याकडं प्रचंड शस्त्र अस्त्र बळ आहे, ही त्यांची शक्ती आहे, आणि शक्ती हे तारुण्याचं प्रतीक आहे, आणि अशक्तपणा हे दुर्बल्य हे म्हातारपणाचं प्रतीक आहे। जसं आपण म्हणतो की तुम्ही 80 वर्षाचे तरुण आहात की 20 वर्षाचे म्हातारे आहात, याच माध्यमातून सद्गुरू आज आम्हाला समोर चिंतन ठेवत आहे की ही जी नाथ मंडळी आहे यांनी त्यांचं वैराग्य, त्यांची शक्ती आणि तपश्चर्या याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं तारुण्य टिकवलं, नवे नवे ते त्यांनी फुलवलं, आणि श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपदेशाच्या माध्यमातून त्यांनी जगाचं कल्याण करण्यासाठी पूर्ण भारत भ्रमण केलं। मग त्याचप्रमाणे जी आजची पिढी आहे, आजच्या पिढीक आमच्याकडे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध प्रकारची अस्त्रशस्त्र आहे आणि ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही फक्त आमचे भोग भोगण्यासाठीची साधनं निर्माण करतो आहे आणि फक्त मी आणि माझं एवढंच जीवन जगतो आहे। या तुच्छ जीवनाच्या पलीकडेही सुंदर विशाल असं मोठं जीवन आहे, आणि याचं उदाहरण म्हणजे हे नाथ महाराज आहेत सगळे। तुम्ही जर नाथ महाराजांचा जर अभ्यास केला, मच्छिंद्रनाथ हे माशाच्या पोटी जन्माला आले, कानिफनाथ हे हत्तीच्या कानातून जन्माला आले, भर्तरीनाथ हे भिक्षापात्रामध्ये जन्माला आले, गोरक्षनाथ हे राखेतून जन्माला आले, गोच्या राखेतून, गाईच्या राखेतून, म्हणजे गाईची जी गौरी असते तिच्या राखेतून जन्माला आली उकरड्यावर। म्हणजे अशा प्रकारे आपण जर सर्व भर्तरीनाथ जसं म्हणतो आम्ही पात्रामध्ये आले, तसेच सगळे जे नाथ आहेत हे नाथ यांचा अयोनी जन्म आहे, म्हणजे त्यांचा जन्म असा
सांसारिक जन्म नाही आहे कोणाचा. यातून आम्हाला काय बोध येतो? याच्यातून आम्हाला असा बोध येतो, ते भोगासाठी जन्माला आले नाही, ते भोगातून जन्माला पण आलेले नाही. जसं सामान्य माणसाचा जन्म हा भोगातून होतो आणि भोगातून जन्माला येतो, म्हणून तो आयुष्यभर भोग भोगत राहतो. एकतर तो भोग भोगत राहतो, नाहीतर उपभोग घेत राहतो. भोग भोगणे म्हणजे तुमच्या हातात नाही. जे भोगायचं आहे ते ठरलेलं आहे. जसं ब्रेक फेल झालेली गाडी आणि स्टेअरिंग नसलेली गाडी, तुम्ही त्या गाडीत जर बसलात तर त्या गाडीचा परिणाम हा तुमच्या हातात नाही. ती जिकडे जाईल त्या दिशेने तुम्हाला तिच्यामध्ये जाणं आहे. तसं जीवनामध्ये उपभोग घेणं हे तुमच्या हातात आहे. त्या गाडीचं स्टेअरिंग तुमच्या हातात आहे, ब्रेक तुमच्या हातात आहे, परंतु पेट्रोल मात्र लिमिटेड आहे. हे आयुष्य आहे. पेट्रोल म्हणजे आयुष्य आणि भोग म्हणजे तुमचं जे परिणाम आहे, प्रक्रिया तुमच्या बाबतीत जे काही घडणार आहे, घटना घडणार आहे, त्या घटनासुद्धा तुमच्या हातात नाही आहे. याला भोग असं म्हणतात आणि ते नियतीमुळे तुमच्यामध्ये प्राप्त होतात. नाथांना ना भोग आहे ना उपभोग आहे. जो पापी आम्ही ज्याला म्हणतो तो भोग भोगायला आलेला असतो. मागच्या जन्मी फार पाप केले म्हणून ह्या जन्मी त्याला ते भोग भोगावे लागतात. आम्ही गमतीने म्हणतो कुत्र्याच्या जन्माला आला, मांजराच्या जन्माला आला. हे सगळे जे प्रतीक आम्ही सांगतो हे कशाकरता सांगतो की ते परिणाम आहे. तुमच्या जीवनाची नियती ठरलेली आहे, पण तुम्ही तुमच्या जीवनाची जर जबाबदारी घेतली तर मग तुम्ही उपभोग पण घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला उपवास करावा लागेल, त्यासाठी तुम्हाला उपासना करावी लागेल. आज आम्ही का बरं असले खेचले जातो? तरुणाई कुठे खेचली जाते? जरी ती एखाद्या टेकडीवर गेली तर आपल्या मित्र किंवा मैत्रिणीबरोबर जाते, भोगाच्या आकर्षणाने जाते. परंतु आम्ही इथं कशामुळे? विरक्तीच्या भावनेने इथे येतो. कानिफनाथाच्या गडावरती जास्त करून कोण लोक येतात? जे संसारामध्ये कुठेतरी एका पातळीवर पोहोचलेले आहे. का बरं? त्यांच्या मनामध्ये कुठेतरी संसाराबद्दल विरक्ती निर्माण होत असते आणि त्या विरक्तीचा शोध घेत ते इथपर्यंत येतात. नाथांजवळ येणारा माणूस हा भोगासाठी कधी येत नाही. तुम्ही नाथांजवळ सांसारिक भोगायला जर मागितलात की मला माझ्या मनोकामना पूर्ण कर, त्याच्यासाठी खंडोबा महाराज शेजारी जेजुरीला आहे, तिकडे संसार आहे आणि इकडे विरक्ती आहे. तुम्हाला काय पाहिजे? तारुण्याला तिकडं आकर्षण निर्माण होतं संसाराकडे, आणि इकडे ज्यावेळेस तारुण्य ओसरतं त्यावेळेस इकडं आकर्षण निर्माण होतं. आपण मराठीमध्ये गमतीने म्हणतो करो करो भागले आणि देवपूजेला लागली. सो चुये खाके बिल्ली चली हजको. जीवनामध्ये तारुण्य जे तुमच्याकडे आहे, ऊर्जेचा प्रचंड साठा तुमच्याकडे आहे आणि अशा साठाच्या उपलब्धीमध्ये तुम्ही जेव्हा विरक्तीची भाषा करता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक घटत असता. मी तुम्हाला वैराग्य नाही सांगत आहे. तुमच्या वासनेमध्ये, मनामध्ये आणि शरीराच्या कामनेमध्ये, शरीराची जी वासना आहे आणि मनाची जी कामना आहे तिच्यामध्ये विरक्ती आली पाहिजे. तुम्ही संसार सोडून पळून जाऊ नका. नाथांनी तुम्हाला ते शिकवलेलं नाही. तुम्ही आहे तिथे संसारात राहा, आपण विरक्ती पात्र करा. तुमच्यामध्ये विरक्ती निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला कुठला भोग, कुठलं पद, कुठला पैसा, याच्या ज्या अपेक्षा आहे त्या तुम्हाला बांधू नाही शकल्या पाहिजे. तुच्छ आहे ते तुमच्या जीवनापुढे, आपल्या माणसाच्या जीवनापुढे ह्या सगळ्या गोष्टी काय तुच्छ आहे. हे नाथांनी कितीतरी वेळा दाखवून दिलं. मग आजच्या तरुण पिढीला हा आदर्श आहे आमच्यासमोर. मग आम्ही आदर्श खंडोबा महाराजांचा घ्यायचा की नाथ महाराजांचा घ्यायचा ह्या तरुण पिढीने ठरवायचं आहे. तुम्ही जर संतांकडे गेलात, तुकाराम महाराज पण शेजारीच आहे, पलीकडे देऊला भंडाऱ्याचा डोंगर पण शेजारीच आहे. संतांची गोष्ट योग्यांपेक्षा आणखी वेगळी आहे. ते तर महायोगी. त्यांच्या जीवनामध्ये सर्व आहे. भोग आहे, त्याग आहे, विरक्ती आहे, पण ती संसारात राहू नये आणि इथं मात्र संसार सोडू नये. मग तुम्हाला काय करायचं आहे? हे तरुणांना आज सांगतायत सद्गुरू की तुमच्यामध्ये नवीन शक्यतांची भरपूर काय आहे, क्षमता आहे. जोपर्यंत आपण तरुण असतो आपण काही पण करू शकतो. बरोबर आहे. एखाद्या नोकरीला लाथ मारू शकतो, घरदार सोडून निघून जाऊ शकतो, एखादं चॅलेंज स्वीकारू शकतो. कारण पैशाची पण शक्ती आहे, शारीरिक बळ आहे, बौद्धिक शक्ती आहे आणि वेळ पण आहे.
मग या सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे तुमच्यामध्ये शक्यतांची भरमार होते आणि म्हणून भरकटण्याचा काळ पण तोच आहे. म्हातारे भरकटत नाही लवकर, भरकटतच नाही असं मी म्हणत नाही, परंतु म्हाताऱ्यांची भरकटण्याची क्षमता जी आहे ती नाही आहे. का? त्यांना माहिती आहे आपण एडी चोटी का जोर लावला तरी आपल्याच्याने काही होत नाही. तर तरुणपणामध्ये जोश असतो, ऊर्जा आहे, क्षमता आहे, शक्ती आहे. मग त्याच वेळेस जर तुमच्यामध्ये जागरूकता निर्माण झाली तर तुम्ही सुंदर जग निर्माण करू शकता, जगाचं कल्याण करू शकता, असं आम्हाला सद्गुरू आज सांगता. मग आम्हाला असलेलं जे तारुण्य आहे आमचं, ते तारुण्य आम्ही कशा प्रकारे वापरलं पाहिजे? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, ह्या ज्या विभूती असतात ह्या विभूती जन्माला कशाला येतात? जगाच्या कल्याणासाठी. आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या दर्शनासाठी जातो. आम्हाला माणसांचं प्रदर्शन बघायला मिळते. तुम्ही कधी माणसांच्या दर्शनाला जाता का? नाही. माणसं कुठल्याही कार्यक्रमामध्ये काय करता? प्रदर्शन करता. कपड्यांचं, दागिन्यांचं, ऐश्वर्य, संपत्ती. श्रीमंताची लग्नाची पत्रिकाच 1,500 रुपयाची असते आणि गरीबाला 1.5 रुपयाची म्हटलं तरी त्याला ती अवघड वाटते. तो म्हणतो व्हॉट्सअपच बरं आहे. सांगणे तात्पर्य काय आहे की प्रदर्शन करतो माणूस आज. प्रदर्शन कशासाठी करतो? प्रतिष्ठेसाठी करतो, सत्तेसाठी करतो, पदासाठी करतो, प्रतिष्ठेसाठी करतो, मान सन्मानासाठी करतो, मी कोणीतरी आहे अहंकारासाठी करतो, महत्त्वाकांक्षेसाठी करतो. आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला संतांनी जे सांगितलं किंवा योगी पुरुषांनी जे सांगितलं त्यांनी एकच गोष्ट शिकवली. काय? स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जग. आणि जीवन स्वतःपुरतं जगावं एवढं ते तुच्छ नाही. आपण मग हेच लक्षात ठेवायचं आहे की जीवन जगत असताना जर आम्हाला आज तारुण्य जर आमच्याकडे असेल तर ह्या तारुण्याच्या काळामध्ये आम्ही आमची जी शक्ती आहे, विशेष करून जी जीवन ऊर्जा आहे, ती तर प्रत्येकाकडे आहे. गरिबाकडं पण आहे, श्रीमंताकडं पण आहे. जीवन ऊर्जा अगदी तुम्ही कमजोर माणूस असेल त्याच्याकडे पण जीवन ऊर्जा आहे आणि अगदी शक्तिशाली आहे त्याच्याकडे पण आहे. फक्त शक्तिशाली माणसामध्ये ती जरा वेगाने आणि प्रखरतेने प्रगट होते आणि कमकुवत माणसामध्ये ती सुप्त अवस्थेमध्ये असते, प्रगट होत नाही कदाचित, तिच्यामध्ये तो उन्माद नसतो. तर मग जीवन ऊर्जा जी आहे तिचा जर तुम्ही विकास केला तरुणाईमध्ये आणि त्याचा वापर तुम्ही जागरूकतेने जर केला. बघा मला एक सांगा, एखादा जर जागलेला जो जागा माणूस आहे तो स्वतःचं नुकसान करू शकतो का? नाही. परंतु झोपलेला माणूस मात्र तो कॉटवरून जर पडला तर त्याला काही भान राहत नाही, स्वतःचं कॉटवरून खाली पडतो झोपामध्ये. झोपेमध्ये तो ओरडतो, पण बरळतो, विचित्र स्वप्न पडतात, दचकून जागा होतो. म्हणजे झोपेतला जो माणूस आहे त्या माणसाला स्वतःचं अस्तित्वाची जाणीवच नाही आहे. तो स्वतःचं काय बल करणार आहे? आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता? जागृत व्हा. परंतु ते ह्या झोपेबद्दल नाही बोलत आहे. ह्या झोपेतून तर तुम्हाला दुसरा कोणीतरी उठवेल, तुमच्या घरातला माणूस पण उठवेल, त्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. ते ज्या झोपेबद्दल बोलताय ते म्हणजे आमची वैचारिक झोप. आमच्या डोळ्यावरती पडदा आहे, हा कातडीचा पडदा आहे. आणि आमच्या बोधावरती जो पडदा आहे तो कशाचा आहे? अज्ञानाचा आहे. अज्ञान म्हणजे काय हो? मी करतो, माझ्यामुळे होतं, बरोबर आहे. लोक म्हणतात हा माझा मुलगा आहे, दुसरा तयार कर ना. मग तूच तयार केला ना, मग दुसरा तयार कर. तसा करू शकतो का? मग तुझा कसा काय? हां, तुझ्या माध्यमातून आला असं तू म्हणू शकतोस. मग हा जो मी आहे, अहंकार, हे अज्ञान आहे. मग सद्गुरू काय सांगता? जागा हो, अज्ञानातून जागा हो. तुझ्यामुळं काहीच होत नाही, ते जे छडलेलं आहे सगळं ते होतं आहे. हां, तू फक्त काय आहे? माध्यम आहे. दुसरं काय सांगताय? जागृतीचं दुसरं लक्षण काय? कधी पण आपण जागृत माणूस स्वतःचं नुकसान नाही करत आहे. आज बघा तरुणाई आपण बघतो काय करते? व्यसनाच्या मागे आहे. त्यांचा मेंदू त्यांचा दुश्मन आहे. तरुण हे टेन्शन घ्यायचं वय आहे का? हां, टेन्शन देत आहे ते पण ठीक आहे, पण टेन्शन घ्यायचं तर वय नाही आहे, बरोबर आहे. पूर्वीच्या काळी पण तरुण मुलं भरपूर टेन्शन द्यायचे म्हाताऱ्या माणसांना, पण टेन्शन घेणारी मुलं पूर्वीच्या काळी नव्हती. बिनधास्त जगायची हो. नाही पटलं तर घर सोडून जायचं, काय फरक नाही पडत. पण पूर्वीच्या जुन्या जमान्यामध्ये आत्महत्या हा प्रकार नव्हता. आत्महत्या म्हणजे प्रचंड मोठं महापाप आहे. तुम्ही निर्माण न केलेलं जीवन तुम्ही संपवताय. लक्षात ठेवा, जे तुमचं नाही आहे ते तुम्ही संपवताय, हे महापाप आहे. तुमचं जीवन तुमचं आहे का? तुम्ही ठरवून जन्माला आले का? याच घरात मी जन्माला येणार,
ह्याच वेळेस येणार नाही. जन्म आम्हाला मिळाला आहे, आणि जर जन्म तुम्हाला जर मिळाला आहे पण तो तुम्हाला कळाला आहे का? नाही कळाला आहे. कशावरून? जर तुम्हाला जन्म कळाला असता तर तुम्ही त्याचा सदुपयोग केला असता. आणि आज आम्ही आमच्या आयुष्याचा काय सदुपयोग करतो? आम्ही जर तरुणाईकडे जर पाहिलं तर व्यसनाधीन आहे, भ्रष्ट होत चाललेली आहे, वासनेच्या मागे, भोगाच्या मागे पळते आहे. जसं आम्ही एखाद्या न भाजेल्या मडक्यामध्ये पाणी टाकावं तसं ते शारीरिक भोगाच्या मागे लागलेले आहे. मित्रांनो, ही जी तरुणाई आहे आमची एवढी अशक्त आहे. आम्ही ज्यावेळेस जुन्या कथा सांगतो पराक्रमाच्या, तेव्हा अंगावर काटा येतो की ही कसं केलं असेल या लोकांनी. जसं मी गमतीने नेहमी म्हणतो की संभाजीराजांची तलवार जर 65 किलोची होती तर आमचा तरुण 65 किलोचा नाही आहे. मी विचारलं पोरांना, काय रे उचला का तुम्ही? ते म्हणे, सर तलवार आम्हाला उचललं की नाही हाच पहिला प्रश्न. लढायची गोष्ट लिहिला आम्ही. सद्गुरू आम्हाला सांगताय, भले शारीरिक अचिव्हमेंट असो, बौद्धिक अचिव्हमेंट असो, किंवा दुसऱ्या प्रकारची तुमची सामाजिक उपलब्धी तुम्हाला मिळवायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही जागृत होणं गरजेचं आहे. जर आम्हाला फक्त आमची महत्त्वाकांक्षा पुरी करायची असेल तर हा समाज चांगला होईलच याची कुठलीही खात्री नाही. आणि जर समाज जर तुमचा जर कल्याणकारी नसेल, सकारात्मक विचार करणारा नसेल, समावेशक वृत्तीचा नसेल, सर्वांचा विचार करून जगणारा नसेल, तर तुम्ही किती जरी मोठे झालात तुम्ही सुंदर आणि आनंद आयुष्य जगू शकत नाही. एखाद्या भ्रष्ट समाजामध्ये, एखाद्या आतंक विचाराच्या समाजामध्ये, हिंसक समाजामध्ये, असंतोष दगदगणाऱ्या समाजामध्ये तुम्ही शांततेचं आयुष्य जगू शकत नाही. भले तुम्ही आर्थिक कितीही प्रगती साधा, तुम्ही सामाजिक प्रगती साधा, तुम्ही मोठमोठे म्हणजे व्यवस्था निर्माण करा, मोठमोठी नगरं वसवा, सर्व प्रकारची साधनसामुग्री डेव्हलप करा, परंतु ह्या सगळ्या साधनसामुग्रीला जपणारा जो माणूस आहे त्या माणसाचं मनुष्यत्व जर संपलं तर तुम्ही केलेल्या सगळ्या उपलब्धींचं काय माती होणार आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सावध करता की जर तुम्हाला वाटतंय की तुमचं जीवन भविष्यामध्ये सुंदर बनायचं आहे तर सर्व जी तरुणाई आहे आमची तिला काय केलं पाहिजे? जागृत केलं पाहिजे. आणि तिला जागृत करायचं साधन आहे, तुम्ही योग साधला पाहिजे, तुम्ही प्राणायाम केला पाहिजे, तुम्ही साधना केली पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक गोडीची तुम्ही या तरुणाईला चव देत नाही आहे, चव चाखायला देत नाही आहे, तुम्ही त्यांना जर भौतिक जगाच्या पाठीमागे त्यांना तुम्ही जर प्रेरित करताय, प्रोत्साहित करताय, उत्तेजित करताय, तर शेवटी तरुणाईच्या हातूनच तरुणाईचा विनाश ठरलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जर आनंदी आणि सुंदर जीवन जगायचं आहे आपल्याला, तर जी तरुणाई आहे त्यांना त्यांच्या करिअरबरोबर त्यांना आध्यात्मिक ज्ञान देणं पण गरजेचं आहे. उलट मी तर असं म्हणेल, विकसित समाजामध्ये, आर्थिक विकसित समाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानाची तरुणाईला खूप गरज आहे. आणि ते तुम्हाला जागृत राहूनच मिळू शकतं. आणि जागृत राहण्यासाठी तुम्हाला कुठेतरी संतांची शिकवण असेल, या योग्यांचे जे काही चरित्र असतील ते चरित्र, संतांची शिकवण आणि आमची जी महाकाव्य आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, यांचं अध्ययन केलं पाहिजे, त्यातून बोध घेतला पाहिजे. ज्ञानेश्वरीसारखा, भगवद्गीतेसारखा महान उपदेश आमच्या नशिबामध्ये आहे, आम्ही त्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि त्यातून आम्ही आमची पिढी काय केली पाहिजे? जागृत केली पाहिजे. मित्रहो, जर आम्ही आमची पिढी जर पुढची जागृत केली, तरुणाई जर जागृत केली, त्यांना स्वतःचा मार्ग निवडण्यामध्ये काय होईल? सुलभता येईल. आणि ज्यावेळेस ते त्यांचा मार्ग निवडण्यामध्ये सक्षम बनतील आणि त्या मार्गावर चालण्यासाठी जेव्हा ते संघर्षाला तोंड देतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही एक चांगल्या प्रकारचं सुव्यवस्थित समाज निर्माण करण्याची पायाभरणी करत आहात. अन्यथा तुम्ही करत असलेला विकास व्यर्थ आहे. आणि म्हणून आजच्या या संदेशातून आम्हाला या कानिफनाथाच्या गडावर एवढंच समजून घ्यायचं आहे की आमच्याकडे जी समृद्ध परंपरा आहे, मार्तंड मल्हार पण होते, तरुण नाथ होते, बरोबर आहे, तरुण तुकाराम महाराज पण होते, पण त्यांनी त्यांच्या तारुण्याच्या काळामध्ये काय केलं?
जागृत राहिले. मग संसारात राहून असेल, देवत्वाच्या भूमिकेतून असेल किंवा विरक्तीमधून असेल, तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, शेवटी तारुण्याची शक्ती जी आहे तुम्ही जर जागृत राहून वापरली तर तिथून कल्याणच आहे, स्वतःचं देखील आणि समाजाचं देखील. आणि म्हणून आज आम्हाला समजा एखादं तंत्रज्ञान भेटलं आहे, त्याच्या माध्यमातून आम्हाला ती शक्तीच मिळाली आहे. जसं साबरी विद्या होती त्यांच्याकडे, तशी आमच्याकडे पण एक विद्या मिळाली आहे आम्हाला परमेश्वराच्या कृपेने. जर SCT वैदिक नावाची विद्या जर आम्हाला प्राप्त झाली आहे, मिल्क चार्जर नावाची विद्या आम्हाला प्राप्त झाली, तर त्यातून मिळणारी जी संपत्ती असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, शक्ती असेल, ती आम्ही जागृत राहून कल्याणासाठीच वापरली पाहिजे. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल की आम्हाला मिळालेली शक्ती आमच्या तरुणपणामध्ये आम्हाला समाजासाठीच्या कल्याणासाठी वापरायची आहे, तर तुमच्या हातून जे काही घडेल ते तुमच्यासाठी आणि समाजासाठी मंगलमय असेल, आनंदमय असेल आणि आरोग्यमय असेल. धन्यवाद.